आशा खुशी करताल भरते मारते नाही चाल रस ठसावली पूर्ण किरण रन मारे प्रभु रामचंद्र भगवान की जय। कथा नाथ महाराज सांगतात कथेचा भावार्थ असा आहे। परशुरामचंद्र म्हणतात अशा पुरुषाची जे ब्रह्ममय अवस्था ज्या पुरुषाची झाली का त्याला मारलं आणि मेले तरी त्याला पाप लागत नाहीये। आता शुक्री महाराजांनी सांगितलं 4 प्रकारचे राजधर्म आहे, 4 प्रकारचे राजधर्म आहे। 4 प्रकारचे राजधर्म शुक्री महाराजांनी व्यवस्थित सांगितलेले आहेत आणि त्याच पद्धतीने 4 राजधर्माचा ज्यानं स्वीकार केलाय का त्याला मारलं तरी पाप लागत नाही, त्याच्या अंगाला कुठल्याच प्रकारचा पापाचा लेप लागत नाही। आणि त्या न्यायाप्रमाणे युद्ध जर केलं लागत का पाप अजिबात लागत नाही। अशा प्रकारे परशुरामचंद्र सांगतात। ब्रह्म पावनी तटस्थ झाला होतव सत्व गुणे प्रासिरा त्रिगुणा चिरणी दादुला युधित घटला तो सुर। हो, ब्रह्म अवस्थेमध्ये गेल्यानंतर सत्व अवस्था, ब्रह्म अवस्थेमध्ये कधी जातो महाराज? सत्व अवस्था गिळून जातो। रजगुण, तमगुण आणि सत्वगुण हे 3 अवस्था गिळून ब्रह्म अवस्थेमध्ये जीव गेल्यानंतर त्याला पाप पुण्याची बाधा होत नाही। होती का? रजगुण आहे, तमगुण आहे। रजगुण आणि तमगुणामध्ये पाप पुण्य होतं महाराज। रजगुणामध्ये पाप होतं, तमगुणामध्ये पाप होतं आणि त्याच्या पुढे सत्वगुण आहे। रजगुण, तमगुण हे तिन्ही मिळून ब्रह्म अवस्थेमध्ये गेल्यानंतर जे जे केलेलं कर्म आहे का ते ब्रह्म अर्पण कर्म केल्यानंतर पाप लागत नाही। आणि ती अवस्था विराची झाल्यानंतर पुढच्याला मारलं तरी अंगाला पाप लागत नाहीये। अशा प्रकारची अवस्था झाल्यानंतर आणि रजोगुणी तमोगुणी अवस्था असली की पाप निश्चित अंगाला लागतं। तिन्ही अवस्था मिळून जो ब्रह्म अवस्थेला गेला आणि त्याने जर युद्ध केलं तर अंगाला कुठल्याच प्रकारचं पाप लागत नाही। असा राजधर्म परशुरामचंद्राने सांगितलेला आहे। धर्माची कथा सांगतातील गुणाता आती विस्मयानुमंता सामवंता तटस्थ। परशुरामचंद्रांनी सगळी स्वधर्माची समूळ कथा सांगितली पूर्णपणे। आपला जो काय स्वधर्म आहे का त्या स्वधर्माची कथा परशुरामचंद्राने सगळी सांगितली। मुळापासून शेड्यापर्यंत सांगितली। कुठलीच राजधर्माची कथा ठेवलेली नाही। राजधर्म कुठल्याच प्रकारचा ठेवला नाही। हे कुणी कुणी ऐकलं? सगळ्याच वानरांनी ऐकलं महाराज। हनुमंतानं ऐकलं, जांबुवंतानं ऐकलं आणि ते तटस्थ झाले का नाही? परशुरामचंद्राचा राजधर्म ऐकल्यानंतर सगळे तटस्थ झाले महाराज। नित्य परशुरामचंद्राकडे बघू लागले, सारखे बघू लागले, टक्क लागल्यासारखे बघू लागले। अशा प्रकारचा राजधर्म सांगितल्यानंतर सगळे जण बघतात आणि परशुरामचंद्राला काय म्हणतात? ऐकून रामाचे वचन हनुमान घाली लोटांगण अंगद सुग्रीवादी विभीषण वानरगण समयोगे। परशुरामचंद्राचा राजधर्म सगळ्यांनी ऐकला, हनुमंताने ऐकला आणि हनुमंतानं परशुरामचंद्राला लोटांगण घातलं। हनुमंतानं घातलं की सगळ्यांनी घातलं महाराज। हनुमंतानं घातलं, राजा सुग्रीवानं घातलं, अंगदानं घातलं, नळ नीळ जामवंत आदी करून सगळ्यांनी मोठ्यानं देवाचं दर्शन घेतलं। मोठ्या देवाच्या दर्शनाला आला की बारक्या आपोआप येतात आणि मोठा जर तिकडे फिरला बेवडा होऊन तर बारके सुद्धा तिकडे बेवडेच होऊ शकतात। म्हणून हनुमंतानं लोटांगण घातलं की सगळ्या वानरानं लोटांगण घातलेले आणि हनुमंत म्हणतात देवा तुमची जशी मर्जी आहे
तसं तुम्ही करा. तुम्ही तो राजधर्म सांगितलाय का? राजधर्माप्रमाणे जे तुमच्या मनाला आलेलं आहे त्याप्रमाणे करा. आता युद्ध बंद म्हणलात ना, युद्ध बंद करून आवेदेला जायचं. तुम्ही आवेदेला जा, आम्ही किष्किंधेला जाऊ. अशा प्रकारे त्या ठिकाणी हनुमंत परशुरामचंद्राला म्हणतात. ये थोडिया रघुनाथा आमच्या इतकी खुंटल्या आता तुझ्या मानेल अनुमता त्या काळाचा तू करी. हनुमंत म्हणतात आमचा हुशारपणा आता संपला. आमचा जो हुशारपणा होता, आमची जी युक्ती होती ती आता तुमच्या पुढे संपलेली आहे. तुमची जी युक्ती आहे, तुमचा जो हुशारपणा आहे तोच तुम्ही आता दाखवा. तुमचा हुशारपणा तुम्ही दाखवा. आमचा हुशारपणा चालत का? राजधर्माच्या पुढे आमचा हुशारपणा चालत नाही, आमचा विचार तिथं चालत नाही, आमची हुशारकी तिथं चालत नाही. जे तुमच्या मनामध्ये योग्य आहे ते तुम्ही या ठिकाणी